open our Bibles to Proverbs chapter 18 verse 10. नीतिसूत्र 18वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन आपण यावेळेला काढूया. This is the scripture verse we have been dealing up till now. नीतिसूत्र 18:10 या शास्त्र वचनातून आपण आजपर्यंत शिकत आहोत. The name of the Lord is a strong tower. The righteous runneth into it and is saved. नीतिसूत्र 18वा अध्याय त्यातलं 10वं वचन. यहोवाचे नाव बळकट किल्ला आहे, न्यायी त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. Praise God. Hallelujah. The first point we are learning is the only place of refuge. पहिला मुद्दा आपण शिकून घेतला किंवा शिकत आहोत की एकच आश्रयाचं स्थान. That is the name of the Lord Jesus Christ. आणि ते एकच आश्रयाचं स्थान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाम. Second point, दुसरा मुद्दा, the only people for refuge. अशी केवळ माणसं की जी आश्रयाची आहेत. The righteous runneth into it and is saved. म्हणजे कळलं का? कोण अशी माणसं आहेत की जाऊन ती त्या आश्रयामध्ये आश्रय घेऊ शकतात? तर ती म्हणजे नीतिमान माणसं की जी त्या आश्रयाकडे जाऊन आश्रय घेऊ शकतात. Amen. If you are righteous, you can run to the tower and be safe. तुम्ही जर नीतिमान असाल तर तुम्ही त्या बुरुजाकडे किंवा किल्ल्याकडे धावून सुरक्षित राहाल. That's what it says. The righteous runneth into it and is safe. नीतिमान त्याकडे धावून जाईल आणि सुरक्षित राहील असं लिहिलंय. So it's very important that we see what is righteousness then. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे की आपण हे शिकून घ्यावं की न्यायी किंवा नीतिमत्ता किंवा नीतिमान म्हणजे काय. Amen. Hallelujah. And we saw last week, गेल्या आठवडी आपण पाहिलं, Bible says Noah was a righteous man बायबल म्हणतं की नोहा नीतिमान माणूस होता. and God told him, परमेश्वर त्याला म्हणाला you come and your house come into the ark and be saved. की तू आणि तुझे घराणे या तारूमध्ये या आणि तुम्ही तारले जाल, तुम्ही वाचाल. Because कारण only you I have seen as a righteous man. फक्त तूच मला नीतिमान दिसत आहेस. So because of his righteousness, तर नोहाच्या नीतिमानपणामुळे his family was saved. त्याचा परिवार वाचला. Did you see the power of righteousness? मग नीतिमत्तेमध्ये किती सामर्थ्य आहे तुम्ही पाहताय का? Did you see the force of righteousness? नीतिमत्ते मागे किती बळ आहे तुम्ही पाहताय का? Amen. आमेन. And when you are righteous, आणि जेव्हा तुम्ही नीतिमान असता you have that boldness to come to the Lord Jesus Christ. त्याला तुमच्यामध्ये ते धैर्य निर्माण होतं प्रभू येशू ख्रिस्ताकडे यायचं किंवा जायचं. That means we all need to grow in righteousness. याचा अर्थ आपण सगळ्यांनी नीतिमानपणामध्ये वाढायला पाहिजे. There is growth in righteousness. नीतिमानपणामध्ये वाढ आहे. And righteousness involves many things. आणि नीतिमत्तेमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. What does it involve? तर नीतिमत्तेमध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असतात. म्हणजे काय असतं? It involves being consistent with the principles and beliefs that we have in our lives. नीतिमत्तेमध्ये आपण ज्या तत्वांवर विश्वास ठेवलेला आहे त्या तत्वांमागे, त्या विश्वासामागे सातत्याने चालायची गरज असते. The day you were saved, ज्या दिवशी तुमचं तारण झालं, God gave you the garment of righteousness. परमेश्वराने तुम्हाला नीतिमत्तेचा झगा दिला. In other words, दुसऱ्या शब्दात He put that seed of righteousness in you. परमेश्वराने नीतिमत्तेचं बीज ज्या दिवशी तुमचं तारण झालं त्या दिवशी तुमच्यामध्ये पेरलं. Now that seed needs to be developed. त्या नीतिमत्तेच्या बीजाला आता आपण विकसित करायची गरज आहे. If we don't develop that righteousness, त्या नीतिमत्तेच्या बीजाला किंवा नीतिमत्तेला आपण जर विकसित केलं नाही, it does not have effect in our lives. तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत नाही. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? We need to walk in righteousness. आपण नीतिमत्तेमध्ये चालायला हवं. We need to grow in आपण righteousness. नीतिमत्तेमध्ये वाढायला हवं. We need to develop that righteousness, that gift of righteousness which is being given to us as a seed in us. नीतिमानपणाचं जे दान आपल्याला दिलेलं आहे ते बीज म्हणून दिलेलं आहे ते आपण आपल्यामध्ये पेरून घेऊन आता विकसित केलं पाहिजे, वाढवायला पाहिजे. If we want to have the full impact of blessings in our lives, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या आशीर्वादांची पूर्ण छाप आणि प्रभाव जर आपल्याला पाहायचा असेल, we need to work out that righteousness. तर आपल्याला तो नीतिमानपणा स्वतःहून कार्यरत करायला लागेल. आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. Amen. आमेन. It's a choice. निवड आहे. It's a choice. ही निवड आहे. Deliberately you need to do things which are right. आणि मुद्दामून तुम्हाला अशा गोष्टी करायला लागतील की ज्या गोष्टी बरोबर आहेत. मुद्दामून, Intentionally you need to do it. मुद्दामून तुम्हाला हेतुपूर्ण रीतीनं मुद्दामून ज्या गोष्टी योग्य आहेत त्या करायला लागतील. Amen. आमेन. See, if you don't want to do it, you won't do it. तुम्हाला जर करायची इच्छा नसेल तर तुम्ही करणार नाही. So deliberation is necessity. तर मुद्दामून जे म्हणतात ना, तो मुद्दामून येणारा जो पणा आहे तो इथे गरजेचा आहे. Every step,
प्रत्येक पाऊल that you take in life, प्रत्येक पाऊल जे तुम्ही जीवनात उचलता you need to apply the principle of righteousness in your life. त्यामागे तुम्ही नीतिमत्तेचं तत्व आपल्या जीवनात बाळगायला हवं, पाळायला हवं. See, if you apply these principles, आणि तुम्ही ही तत्व जर आपल्या जीवनामध्ये वापरली then you shall rule in life. त्याच्यानंतर मग तुम्ही जीवनात राज्य कराल. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? If you don't apply, तुम्ही जर ही तत्व वापरली नाही you will not rule in life. तर तुम्ही जीवनामध्ये राज्य करणार नाही. If there is inconsistency concerning righteousness, तुम्ही नीतिमत्तेमध्ये जर सातत्य बाळगलं नाही आणि टंगळमंगळ केली then they will not rule in your life. तर मग ती नीतिमत्ता तुमच्या जीवनामध्ये राज्य करणारच नाही. You will not receive the blessings of the tower. आणि तुम्हाला त्या बुरुजाकडे गेल्यामुळे त्या किल्ल्याकडे धावल्यामुळे जे आशीर्वाद मिळायचे असतात ते मिळणार नाही. Now, आता I will let you know in simple मी ways तुम्हाला एका साध्या रीतीनं समजावून सांगेन how this righteousness works. कशा रीतीनं हा नीतिमानपणा आपल्या जीवनात कार्य करतो किंवा करू शकतो ही एक साधी रीत सांगतो. Amen. Now, once you receive the gift of righteousness, एकदा का तुम्हाला नीतिमत्तेचं दान मिळालं there is a conviction in you. की त्याच्यानंतर काय होतं तुम्हाला आतमध्ये टोचतं. Amen. Amen. What is this gift of righteousness? नीतिमत्तेचं दान म्हणजे काय? That you get a system wherein you know what is right and what is wrong. तुम्हाला एक अशी सिस्टम किंवा प्रकृती मिळते की ज्यात तुम्हाला समजायला लागतं हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. Amen. Amen. According to the word of God. देवाच्या शब्दाला धरून समजायला लागतं की हे बरोबर आहे, हे नाही, हे चुकीचं आहे, हे नाही करायचं. So that system has been installed in you the day you were born again. आणि ज्या दिवशी तुमचा नवीन जन्म झालाय त्या दिवशी ती सिस्टम तुमच्यामध्ये टाकलेली आहे. Now you can call it conviction, बसवलेली आहे. त्या सिस्टमला तुम्ही जाणीव म्हणू शकता or you can call it a feeling or whatever, or sensation. त्या सिस्टमला तुम्ही मला असं वाटलं, मला असं जाणवलं, मला असं भावलं, भावना झाल्या, काही म्हणू शकता. Amen. Amen. So, for instance, उदाहरणार्थ the moment you miss something in life, ज्या क्षणाला तुमच्या आत्म जीवनात काहीतरी तुम्ही गमावता or you sin in किंवा life, तुमच्याकडनं जीवनात काहीतरी पाप होतं, there is a conviction in you. त्याला तुम्हाला जाणवतं. In your conscience, there is a conviction. तुमच्या सद्विवेक भावामध्ये तुम्हाला जाणवतं की माझ्याकडनं पाप झालेलं आहे. Amen. Amen. And what happens मग is, काय होतं? this conviction makes you to run to the tower. ही जाणीव तुम्हाला त्या बुरुजाकडे किंवा किल्ल्याकडे धावायला लावते. And the tower is the Lord Jesus Christ. आणि तो बुरुज किंवा तो किल्ला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. And there you repent. आणि तिथे जाऊन तुम्ही पश्चाताप करता. That is the smiting. आणि तिथं जाऊन तुम्ही स्वतःला तोडून घेता. Amen. Amen. You know, Bible says, बायबल म्हणतं when David chopped off the edge of the garment of Saul, दाविदाने जेव्हा शौलाच्या झग्याचा काठ कापला, it says लिहिलंय, he was smitten. तो आतमध्ये त्याला ती एक रखरख लागली It smote his heart. आणि त्याचं अंतःकरण जे आहे ते त्यामध्ये ठेचलं गेलं. What is that? म्हणजे काय? He had an understanding of the gift of righteousness that works in his life. नीतिमत्तेचं दान किंवा नीतिमत्तेचा झगा जो त्याच्या जीवनामध्ये कार्य करत होता त्यातनं त्याला ही समजूत निर्माण झाली आणि अंतःकरणाला एक रखरख निर्माण झाली. Amen. Amen. And suddenly you start repenting. आणि मग अचानक तुम्ही काय करता ते जाणवल्यानंतर पश्चाताप करायला लागता की प्रभू माझं चुकलं, माझ्याकडनं पाप झालं, मला माफ कर. And the accuser of the brethren, आणि मग बंधुजनांना जो दोष देणारा आहे, that is the devil, बंधुजनांना दोष देणारा म्हणजे सैतान. he has nothing against you. मग तो बंधुजनांना दोष देणारा जो सैतान आहे त्या सैतानाकडे तुमच्या विरुद्ध असं काही राहतच नाही. Now the conviction comes in you, जाणीव तुमच्या आत निर्माण होते or the conviction of sin comes to you, किंवा पापाची जाणीव तुमच्याकडे येते. because it produces repentance in you. का? कारण की त्यातनं तुम्ही पाहताय की तुमच्यामध्ये पश्चाताप निर्माण झालाय. Now it is upon you whether you want to run to the tower or not. आता तो पश्चाताप तुमच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर हे तुमच्यावर आहे. मग तुम्ही ठरवायचं असतं की तुम्ही येशूकडे धावत पळत येऊन माफी मागणार आहात का तुम्ही येशूकडे धावत पळत येणारच नाही. Amen. हे So तुम्ही ठरवायचं. righteousness, moving in righteousness is a choice. तर नीतिमत्तेमध्ये वावरणं ही आपली स्वतःची एक निवड आहे. Like love, जसं प्रेम, agape love. अगापे प्रेम, It's a choice. अगापे प्रेम पण एक निवड आहे. See, you cannot just be loving everybody, but there is a choice. You have to make a deliberate attempt to love somebody. कारण असंच आपण सगळ्यावरती प्रेम करत सुटू शकत नाही. पण आपल्याला मुद्दामून थोडे प्रयत्न करावे लागतात, एफर्ट घालायला लागतात की नाही मी ह्याच्यावरती प्रेम करणार आहे, मी ह्याच्यावरती प्रेम करणार आहे I will forgive him. आणि मी त्याला क्षमा करणार आहे I will walk the second आणि mile. मी दुसरं मैल चालणार आहे. It just doesn't come automatically. असं आपोआप होत नाही काही. Amen. Amen. Because it's a choice. कारण ती निवड आहे. So some walk in righteousness, some don't walk in righteousness. आणि म्हणून काही बिलीवर माणसं आपल्याला या नीतिमत्तेमध्ये चालताना दिसतात आणि काही बिलीवर माणसांच्या जीवनात आपल्याला नीतिमानपणा दिसतच नाही. Because कारण that word, that seed is choked. तो शब्द ते जे बीज आहे
ते तुंबलंय. So some people, काही माणसं they have the seed of righteousness, त्यांच्यामध्ये नीतिमत्तेचं बीज आलेलं असतं, but they don't develop it. पण ते त्याला विकसित करत नाहीत. And when you don't develop it, आणि जेव्हा तुम्ही त्याला विकसित करत नाही, you will not rule in life. त्याला तुम्ही जीवनावर राज्य करणार नाही. Praise the Lord. As simple as that. Hallelujah. Now, आता Bible says, बायबल म्हणतं, the name of the Lord is a strong tower. प्रभूचं नाव आपल्यासाठी, यहोवाचं नाव आपल्यासाठी बळकट किल्ला आहे. What is the name of that tower? आता त्या बळकट किल्ल्याचं नाव काय आहे? If you are going to Jesus for repentance, जर आपण येशूकडे पश्चातापासाठी जाणार आहोत, his name is El Nassar. तर त्याचं नाव आहे एल नसा. El Nassar means God that forgives. एल नसा म्हणजे जो देव क्षमा करतो. Amen. Amen. The Lord that forgives. जो प्रभू क्षमा करतो. Psalm 99:8 says, स्तोत्र 99:8 मध्ये लिहिलंय, O Lord our God, you answered them. You are to Israel a forgiving God. स्तोत्र 99 आणि त्यातलं 8वं वचन. विल रीड इट. हे यहोवा आमच्या देवा, तू त्यांना उत्तर देत असेस, जरी तू त्यांच्या कर्मांचा सूड घेत असेस, तरी त्यांना क्षमा करणारा देव तू आहेस. See, क्षमा करणारा देव तूच आहे. तरी त्यांना क्षमा करणारा देव तूच आहेस. म्हणजे काय? म्हणजे काय? तुम्ही एल नसा आहात. तू एल नसा आहेस. Say this. Are you understand? हालेलुया. So you come to God तुम्ही देवाकडे येता because he is a God who forgives. कारण की तो देव क्षमा करणारा देव आहे म्हणून येता. So though they were unholy, तर ते जरी अपवित्र होते, though they were sinful of आणि themselves, जरी ते स्वतः पापी होते, God provided a path of forgiveness. तरी परमेश्वराने त्यांच्यासाठी क्षमेचा मार्ग कोरला. That one is allowed to run to El Nasa. अशासाठी की एखाद्याला त्या क्षमेच्या मार्गावर चालून एल नसा, जो क्षमा करणारा देव, त्याच्यापर्यंत पोहोचता यावं And be forgiven. आणि त्याला क्षमा मिळावी. That man can have communion with God. की त्या येणाऱ्या माणसाला देवाबरोबर परत संभाषण साधता यावं, सहभागिता साधता यावी. So did you see who is this El Nasa now? मग लक्षात येतं का तुम्हाला की हा एल नसा कोण आहे? El Nasa is our Lord Jesus Christ. हा एल नसा आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. He is a strong tower of forgiveness. आणि हा येशू ख्रिस्त, हा एल नसा आपल्यासाठी एक क्षमेचा बळकट किल्ला आहे. Through his death त्याच्या मृत्यूद्वारे, and resurrection, त्याच्या पुनरुत्थानाद्वारे he has the power to forgive sins on earth. आज त्याच्याकडे सामर्थ्य आहे की तो पृथ्वीवर लोकांच्या पापांची क्षमा करू शकतो. Jesus said, येशू बोलला, the Son of Man has power to forgive man's sin on earth. मानवी पुत्राला मानव जातीचं पाप क्षमा करायचं सामर्थ्य या पृथ्वीवर आहे. Amen. Amen. But for that, त्यासाठी we need to work righteousness. आपण जी मानव आहोत, प्रभूकडे आलेले बिलीवर मानव, आपण त्या नीतिमत्तेमध्ये काम करून चाललं पाहिजे. You need to yield to it. आणि तुम्ही त्याला शरण आलं पाहिजे. You know that every moment दर क्षणाला you need to think right, तुम्ही योग्य विचार केले पाहिजेत make an attempt to do right, आणि योग्य करायचा कमीत कमी प्रयत्न केला पाहिजे. talk right, बोलताना पण योग्य बोललं पाहिजे, act right. कृती करताना पण कृती योग्य पाहिजे. Small things, म्हणजे लहान सहान गोष्टी you असतात, can develop that seed. पण त्या लहान सहान गोष्टीमध्ये तुम्ही नीतिमत्तेचं बीज विकसित करू शकता. Amen. Amen. Deliberate attempts. आणि मुद्दामून तो प्रयत्न करायला लागतो. Like when you get angry, जसं तुम्हाला राग आला, you just drink that तर anger तुम्ही तो राग पिऊन घ्यायचा and you say, okay, brother, आणि म्हणायचं की ठीक आहे ब्रदर, I forgive मी you. तुम्हाला क्षमा करतो, जाऊ दे. Say, what is it? हे काय आहे? Little things. लहान लहान गोष्टी असतात, Being righteous. पण त्यामध्ये नीतिमान राहायचं. Someone told you to do something wrong. कोणीतरी तुम्हाला काहीतरी चुकीचं करायला सांगितलं, No, I will not do it. त्यांना म्हणायचं नाही, मी नाही करणार. Why? का? Righteousness. मी नीतिमान आहे. That is the way you develop righteousness. अशा पद्धतीनं या लहान सहान गोष्टींमध्ये आपल्यातली नीतिमत्ता आपण विकसित करतो. And then as you continue doing right, thinking right, attempting to behave right, आणि मग जसं तुम्ही नीतिमान कृत्य करत राहता, नीतिमान राहता, नीतिमान कृत्य करण्यामागे प्रयत्न करता, every step of your way, you will have power to reign over things. मग त्यावेळेला तुमच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला गोष्टींवर राज्य करायचं सामर्थ्य मिळत जाईल. The devil will be under your feet. आणि सैतान तुमच्या पायाखाली जाईल. You will be covering up over many instances and many circumstances in life. आणि जीवनामध्ये बऱ्याच घटनांवर आणि परिस्थितीवर तुम्ही मग मात करून जाल. Blessings will come to them that seek after righteousness. जी बिलीवर माणसं नीतिमत्तेच्या मागे लागतील, त्यांच्या जीवनावर आशीर्वाद येतील. Praise the Lord. हालेलुया. See, it's a deliberate attempt. मुद्दामून केलेला हा प्रयत्न असतो. Jesus said, येशू बोलला, seek first the kingdom of heaven and its righteousness सर्वप्रथम and his righteousness. सर्वप्रथम स्वर्गाचं राज्य आणि त्याची नीतिमत्ता शोध.
People say, धार्मिकता म्हणजे नीतिमत्ता शोध. लोक म्हणतात where is his righteousness? की त्याचा नीतिमानपणा शोध म्हणजे तो आहे कुठे? Where is his righteousness? त्याचा नीतिमानपणा कुठे आहे? तुमच्यामध्ये आहे. अरे कुठे म्हणजे The seed is in you. तुझ्यामध्ये आलेला आहे, बीज तुझ्यात आहे. Amen. Amen. Seek after it. त्याच्या मागे लाग Try to work it out through you. आणि तुझ्याद्वारे ती नीतिमान कार्य करायचा प्रयत्न कर. Talk right, think right. आता नीतिमान कार्य करायचा प्रयत्न कर म्हणजे काय कर तुम्ही म्हणाल किंवा विचाराल तर नीट बोल, चांगले विचार कर, चांगलं कर. Amen. आमेन. Make an attempt प्रयत्न कर and see how you'll rule in life. आणि पहा जीवनात तू कसं राज्य करतो You'll be floating in life. आणि जीवनावर तुम्ही तरंगाल. Praise the Lord. Hallelujah. Everything will come under you. आणि सगळं तुमच्या पायाखाली. You shall be a man of authority. तुम्ही अधिकाराचा माणूस व्हाल. Whatever you shall bind on earth shall be bound in heaven. आणि मग तुम्ही पृथ्वीवर जे बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. Praise God. Hallelujah. You will be reigning in life. आणि जीवनावर तुम्ही राज्य कराल. आमेन. Look at the scripture. पहा ना तुम्ही शास्त्र वचन. It speaks of Abraham अब्राहमाविषयी लिहिलेलं. in Romans 4:3. रोमकरास 4:3. Bible says, बायबल म्हणतं Abraham believed in God and it was accounted for him for righteousness. रोमकरास 4था अध्याय त्यातलं 3रं वचन. कारण शास्त्रलेख काय सांगतो? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याच्याकडे न्यायीपण म्हणजे नीतिमत्ता असे गणले गेले. No work. बस बाकी काम नाही. He didn't do anything. त्याने काय केलं नाही. There is nothing freer than this. फुकट याच्यापेक्षा फुकट अजून फुकट काही असं नाही. काही नाहीये. याच्यापेक्षा फुकट अजून काय कोण देणार? हालेलुया. It has been just given by believing. विश्वास ठेवला की दिलं जातंय. Only believe. नुसता विश्वास ठेव. Only believe. नुसता विश्वास ठेव. It is not of works, काम करून मिळत नाही but of grace. पण कृपेनं मिळतं. Abraham believed in God. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला. And God said, देव बोलला. तू विश्वास ठेवलं, हालेलुया. माझ्या समोर तुझं स्टँडिंग राईट आहे. आमेन. I mean, that's what he said. असं देव बोलला. You just believed. विश्वास ठेवला. From today you are righteous man. आजपासून तुम्ही विश्वास ठेवला की मी नीतिमान माणूस आहे. And once you are righteous, आणि एकदा तुम्ही नीतिमान माणूस झाला you need to keep on working and yielding to that righteousness. की तुम्ही त्या नीतिमत्तेला शरण येऊन नीतिमान कार्य करत राहायची. Yielding to righteousness means नीतिमत्तेला शरण येणे म्हणजे you yield to what is right. जे बरोबर आहे त्याला शरण ये. बायबल काय म्हणतं? हालेलुया. हा, तेच मी करणार. आमेन. That is yielding to righteousness. त्याला म्हणतात नीतिमत्तेला शरण येणं. बायबल म्हणते हे करू नका, मी नाही करणार. बायबल म्हणतो हे करा, हे करणार. What is it? Yielding to righteousness. Not only knowing righteousness, but every time, every opportunity you get, you yield to that righteousness. यालाच म्हणतात नीतिमत्तेला शरण येणं की ज्या दरवेळेला तुम्हाला संधी मिळते त्या दरवेळेला योग्य काम करणं, योग्य बोलणं, चुकीचं न करणं, बरोबर ते करणं. मनात जरी चुकीचं करायची इच्छा झाली तरी मुद्दामून बरोबरच करणं. पास्टर मी दोनदा केलं होतं पण काय मिळालं नाही. दोनदा केलं होतं, सतत करायचं. हा, करत राहा. दोनदा करून येऊ नको तर करत राहा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हालेलुया. आपण एफडी ला 50,000 एफडी करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणतात बघा मला इंटरेस्ट द्या. नो, ही विल से 1 वर्षानंतर तुला देतो. हा, बँक काय म्हणेल? अरे आता काल ठेवली आणि आज लगेच व्याज मागायला आला. वर्ष थांब. Amen. आमेन. Keep on adding money in the bank. बँकेमध्ये पैसा तुम्ही घालत राहा. People say, लोक म्हणतात बँक मॅनेजर मला तुमच्या बँकेत 1 लाख ठेवायचं, आजपासून दर महिन्याला मी 5-5 हजार ठेवणार. ठीक आहे. बँक मॅनेजर सेज आफ्टर 2 months you say द्या मला 1 लाख. 2 महिन्यांनी तुम्ही How जाऊन can you do it? 2 महिन्यांनी तुम्ही जाऊन मॅनेजरला म्हणलात की मला द्या 1 लाख रुपये. तो म्हणणार नाही, तुम्ही कृती करत राहा. दर महिन्याला 5-5 हजार तुम्ही असं वाह. कधी देता Hallelujah. असं नाही. आमेन. सतत देत राहा. हा, किती छान. डिसेंबरला जेव्हा नवीन कपडे शिवायचं आहे ना त्यावेळी मी देतो. Keep on yielding to that तर righteousness. कळलं का? नीतिमानपणाला शरण या Amen. आणि तयारी सुरू करा. Because you're not trying to earn a reward. कारण तुम्ही प्रतिफळ कमवायच्या मागे नाहीये. Do it because it is the only right thing to do. ते एकच करणं बरोबर आहे म्हणून ते एकच बरोबर करणं करत राहा. Amen. आमेन. Do it. कर. I deliberately do it. मी मुद्दामून करतो. I deliberately do it. मी मुद्दामून नीतिमान कामं करतो. You know those people who have left me also, some of them, काही माणसांनी ज्यांनी मला सोडलंय,
I deliberately loved them. मुद्दामून मी त्यांच्यावर प्रेम करतो I will see that I will not make a mistake. आणि मी हे पाहतो की माझ्याकडनं चुकीचं होऊ नये. I will keep on forgiving him, loving him, telling him, please come back, please, please. 5 times I will tell him. Still if he goes, there is nothing, no blood of his on me. मी त्यांना क्षमा करत राहतो, मी त्यांना बोलत राहतो, मी त्यांना कितीतरी वेळा म्हणत राहतो की परत या, परत या, परत या, परत या, तरीही नाही आले तर मग त्यांचं रक्त माझ्यावर नाही. I will not do wrong. मी चुकीचं करणार नाही. I will do what is right. जे बरोबर आहे ते मी करीन. I will go a second mile. मी दुसरं मैल चालीन. And then मग I will leave everything in the hands of God. सगळं देवाच्या हातात सोडीन. Then God will back me. मग देव मला पाठिंबा देईल. But if I don't go the second mile, पण मी जर दुसरं मैल चाललो नाही why should God back me? तर कशाला देवानी मला पाठिंबा द्यावा? How will I reign in life? मग कसं काय मी जीवनात राज्य करणार? If I don't work out my righteousness, I will not be reigning in life. मी नीतिमत्तेची कार्य केलीच नाही तर मी जीवनात राज्य करणार नाही. Praise the Lord. Hallelujah. Forget the other fellow. तर समोरच्यांचं विसरा. What he does, he is responsible to his doing. ज्याचं त्याला रे, त्यांनी जे केलं ते त्याला भोगावं लागेल. It is him and his God. तो आणि त्याचा देव, तो जबाबदार. But what I do with others, पण मी दुसऱ्यांशी कसं वागतो I am responsible for it. त्याला मी जबाबदार आहे ना. Amen. आमेन. And if I want to reign in life, आणि मला जर जीवनात राज्य करायचं असेल I have to yield to righteousness. तर मला नीतिमत्तेच्या शरण यावं लागेल. How did Abraham receive this righteousness? अब्रामाला हा नीतिमानपणा कसा मिळाला? Once God appeared to Abraham in a vision. एकदा अब्रामाला परमेश्वर दृष्टांतात प्रगट झाला. And God said, देव त्याला म्हणाला, Abraham, अब्रामा, do not be afraid. भिऊ नको. I will protect you. मी तुला सुरक्षित ठेवीन And your reward will be great. आणि तुझं प्रतिफळ मोठं असेल. Abraham said, अब्राम बोलला, Lord, प्रभू, I need a blessing of a child. मला लेकराचा आशीर्वाद हवाय. Then God called him out of his tent. मग देवाने त्याला तंबूतनं बाहेर बोलवलं Look up in the आणि sky म्हटलं वर बघ, and count the stars. वर बघ आणि चांदण्या मोज. If you can count all of them, त्या सगळ्या चांदण्या तुला जर मोजायला जमल्या count it. तर मोज. That is how many children you shall have. चांदण्या मोजता आल्या तर मोज, तेवढी मुलं मी तुला देईन. And God waited what his answer will be. आणि देवाने वाट पाहिली की याचं उत्तर काय असेल. Bible says बायबल म्हणतं in Genesis 15 verse 6, उत्पत्ती 15:6, and Abram believed in the Lord, उत्पत्ती 15वा अध्याय 6वं वचन, and he counted it to him for righteousness. आणि त्याने यहोवावर म्हणजे आणि अब्रामाने यहोवावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याने त्याचे न्यायीपण असा गणला. Praise the Lord. Hallelujah. How do you become righteous? आपण नीतिमान कसे होतो? By believing. विश्वास ठेवून. Now people will say, लोक म्हणतील, what is the surety of this promise? काय खात्री या अभिवचनाची? And that is what Abraham asked God. अब्रामाने देवाला असंच विचारलं. In verse 8c, 8वं वचन, and he said, Lord God, whereby shall I know that I shall inherit it? मग तो म्हणाला, हे प्रभू यहोवा, मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजायचं? How can I be sure that I will actually possess it? मला कसं काय समजायचं की खरोखर मला हे मिळणार आहे? That's a vital question. म्हणजे हा प्रश्न महत्त्वाचा त्यांनी टाकला. God said, देव बोलला, bring me a 3-year-old heifer, 3 वर्षाची कालवड, a 3-year-old female goat, 3 वर्षाची शेळी आण, and a 3-year-old ram, 3 वर्षाचा मेंढा आण, a turtle dove, होला आण, and a young pigeon, पारव्याचे पिल्लू आण and kill it. आणि माझ्यासाठी ते मार. What is it? म्हणजे काय? This is my covenant, he हा said. माझा करार आहे असं तो म्हटला. Because Bible says in verse 8, in the same day he made a covenant with Abraham. कारण बायबल म्हणतं की 8व्या वचनामध्ये की त्याच दिवशी त्याने अब्रामाशी करार केला. Every time God speaks or promises you something, he makes a covenant by his blood. ज्या दरवेळेला देव तुमच्याशी बोलतो किंवा तुम्हाला काहीतरी वचन देतो, तो तुमच्याशी त्याच्या रक्तानं करार करतो. Amen. आमेन. It's not like us. Like we say, तुला मी देतो हा उद्या पैसे. आपल्यासारखं नाही की आपण एखाद्याला म्हणतो की उद्या मी तुला देतो. उद्या आपण विसरतो. उद्या आला आणि मी विसरलो. God always speaks with blood. देव नेहमी बोलताना रक्तानी बोलतो. Covenant by blood. रक्ताद्वारे केलेला करार. So in the Old Testament, जुन्या करारात Abraham said, अब्राम बोलला, how do I believe you are making many promises like that? देव बाप्पा तू मला अशी खूप वचनं देत आहे, मी कसा काय विश्वास ठेवायचा की तू बोललेलं करणार आहे? एक मिनिट. Then he cut that lamb. त्याने ते मेंढरू कापलं. Blood came out. रक्त आलं. I seal my word by the blood. ते जे रक्त पडलं त्यातनं प्रभू बोलला की या रक्ताद्वारे माझ्या शब्दावर मी शिक्का मारतो, मी बोललोय ते करीन. Abraham believed in God. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. Today आज we say, आपण म्हणतो, Lord, प्रभू you said it. तू बोलला,
How do I know you will keep the promise? मला कसं समजणार की तू बोललाय ते करणार? God then holds your ears. देव तुझे कान धरतो. ते क्रूस बघ, हालेलुया. रक्त सांडलेले. On that blood I'm promising you. त्या रक्तावर, त्या रक्ताद्वारे मी तुला वचन देत आहे. Amen. Amen. The whole Bible संपूर्ण बायबल, is soaked by the blood of Jesus. संपूर्ण बायबल येशूच्या रक्ताने भिजलाय. That's why it is yes and amen. आणि म्हणून बायबल मधलं प्रत्येक येशूचं वचन हो आणि आमेन आहे. God will never go back देव कधीही माघार घेणार because नाही. it is sealed by his precious blood. देव कधीही माघार घेणार नाही, कारण देव जे बोललाय ते त्याच्या रक्ताद्वारे शिक्कामोर्तब केलेलं आहे. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. He promised त्यांनी वचन दिलं that he is going to save you. की तो तुला तारणार. ना आता तुम्ही भीत राहा किंवा नाचत राहा. It's upon you. तुझ्यावर आहे की भीत राहा नाहीतर नाचत राहा. तो तर म्हटलाय तो तुला तारणार आहे. हालेलुया. Are you understanding? कळतं का? Now it is not upon him when you are having heart attack and all that. It's not his problem. त्याचा प्रॉब्लेम नाहीये, देवाची समस्या नाही. जेव्हा तुला हार्ट अटॅक येतो आणि भीती वाटते आणि असं होतं, God says, देव म्हणतो, fear not. तू भिऊ नको. I am with you. मी तुझ्या बरोबर I will never leave you. मी तुला कधी सोडणार I नाही. will never forsake मी you. तुला कधी टाकणार नाही. आपण असं करतो दाखवा. मग आपल्याला असं धडधड. देव म्हणतात मी अजून काय मग आता करायचं? देव म्हणतो एवढं सगळं वचन तर दिलंय तरी धडधड. मग आता मी काय करू? तू Then he बघू घे. says, मग देव म्हणतो, मग आपण म्हणतो काय विश्वास करू, कारण की माझं नवरा बायको सगळं आपल्याला आम्हाला खूप सांगतात असं सगळं, पण कुणी काय ठीक ठेवत नाही वचन. गॉड सेज ते बघ क्रूसवर, क्रॉस बघ. बाय द ब्लड आय प्रॉमिस यू आय विल प्रोटेक्ट. रक्ताद्वारे मी तुला वचन देते की मी तुला सुरक्षित ठेवी. आय विल नेव्हर लीव यू. मी तुला सोडणार नाही. I will never forsake मी तुला टाकणार नाही. Now it's upon you. You live in fear all your life or you live in positivity all your life. आता तुझ्यावर आहे बाबा. आयुष्यभर घाबरत जगायचं तर घाबरत जग म्हणजे हार्ट अटॅक येईल, आणि आयुष्यभर नाचत आनंदाने जगायचं तर तसं जग. See, God has done his part. देवाने देवाचं काम. You do your part of believing. देवाने देवाचं काम केलेलं आहे. तू तुझा विश्वास ठेवायचं काम नीटनेटकं कर. When you believe, जेव्हा तू विश्वास ठेवतो, righteousness activates in your life. नीतिमानपणा तुझ्या जीवनात कार्य And then करतो. you start ruling in life. आणि मग तू जीवनावर राज्य करतो. Praise the Lord. हालेलुया. So you become righteous by believing. तर तुम्ही विश्वास ठेवून नीतिमान होता. Amen. Amen. So now Abraham believed God. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. Our Bible says बायबल म्हणतं, the just shall live by faith. न्यायी म्हणजे नीतिमान विश्वासाने जगेल. So you need to yield always to what is right. तर तुम्ही नेहमी जे योग्य आहे, जे बरोबर आहे त्याला शरण यायचं. That is the works of righteousness. याला म्हणतात नीतिमत्तेची कृत्य. Amen. आमेन. If it was only righteousness, जर नुसताच नीतिमानपणा असता then the Bible would have said, तर बायबल असं म्हटलं असतं, the righteous shall be saved, किंवा बायबल मध्ये असं लिहिलं असतं की नीतिमान तारले जातील, or the righteous shall be blessed. किंवा नीतिमान आशीर्वादित होतील. But God says, पण देव म्हणतो, righteous person, he should run to the tower. नीतिमान माणूस त्या किल्ल्याकडे धावला पाहिजे. हालेलुया. Your righteousness cannot save you. Righteousness should lead you by faith to Jesus. तुझा नीतिमानपणा तुला वाचवणार नाही, तारणार नाही, पण तुझा तो नीतिमानपणा तुला त्या येशू नावाच्या किल्ल्यापर्यंत घेऊन आला पाहिजे. Amen. आमेन. When you are in trouble, जेव्हा केव्हा तुला त्रास होता, you should say, Jesus, तू असं म्हटलं पाहिजे, येशू help me, मला मदत कर, help me. मला मदत कर. Then मग Jesus helps you. येशू मदत करतो. Because the name of Jesus is a strong tower. कारण येशूचं नाव बळकट किल्ला आहे. When trouble crops up, जेव्हा त्रास येतात you need to run. तेव्हा तुम्ही धावायचं. When people offend you, जेव्हा लोक तुम्हाला वाईट वाटेल असं करतात, instead of fighting with them, त्या लोकांशी भांडायच्या ऐवजी run to the tower. धाव येशू नावाच्या किल्ल्याकडे. They are saying all things against you. समजा ती माणसं तुझ्या विरुद्ध बोलतायत, तिथं बसून ऐकत बसू अरे नका. ऐकत काय बसलाय? No. Run to Jesus. येशूकडे धाव. And don't even worry what people tell you. आणि लोकांविषयी ना टेन्शन घेऊच नको की लोक मला असं बोलली, लोक मला तर, अरे बोलली तू सोड बाबा. Amen. Amen. You just run to the tower. तू त्या येशू नावाच्या किल्ल्याकडे धाव. Maybe some will be speaking and mocking at you just because you come to church or you say Jesus, Jesus. काही माणसं कदाचित तुम्ही चर्चला येता किंवा तुम्ही सारखं येशूचं नाव घेता म्हणून तुमच्या विरुद्ध बोलत असतील, तुम्हाला नावं ठेवत असतील. You see, when you follow God, all will not like it. कसं असतं, जेव्हा आपण जिवंत देवाचं अनुकरण करून त्याच्या मागे चालायला लागतो
त्या सगळ्यांनाच आपण आवडत नाही Majority of them will start hating you. आणि जास्तीत जास्त माणसं मग आपला तिरस्कार करायला लागतात. But before that, पण त्याच्या आधी when you went for parties, when you went for drinks and you fell in the gutter, nobody said anything. जेव्हा आपण पार्ट्यांना जायचो, दारू प्यायचो, गटारात पडायचो, तेव्हा कोणी काही बोलायचं नाही. चांगलं, बरोबर आहे. तेव्हा अगदी छान. वयात आला की असं करायचं असतं का? People say, लोक म्हणतात थोडं पितो मी. हा, It's okay, very nice. Everybody is very happy. सगळे खूप खुश होतात. But you say, तुम्ही म्हणता मला आता आज चर्चला जायचंय. They'll say, this fellow. They don't like it. त्यांना आवडत नाही की हे काय चर्च आणि जीसस वगैरे. Jesus said the world will hate you तर येशू म्हटला जग तुझा तिरस्कार करेल because of me. माझ्यामुळे. The world hated me. मानव जातीनं जगानं माझा तिरस्कार केला. The world will hate you also. जग तुझाही तिरस्कार करेल. Someone is going to think bad about you. कोणी ना कोणी कधीतरी तुझ्या विषयीने वाईट विचार करणारच आहे. Amen. आमेन. Somebody will think negative about आणि you. कोणी ना कोणी कधीतरी तुझ्या विषयीने नकारात्मक विचार करून म्हणणार की या सिस्टर चांगल्या नाहीये. And don't go about telling each one, इकडे आता मला तुम्ही- सांगायचं असं नाहीये, मी असं आहे, इकडे तुम्ही पण आहे, असं नाहीये. Don't waste your time. वेळ कशाला वाया घालवताय? चर्चेचा विषय करून सगळ्यांना गोळा करून प्रत्येकाला सांगून ते असं म्हटले, ते असं म्हटले, मी चांगली नाही का, तुम्हाला मी चांगली वाटत नाही. बघा असं म्हणतात ते. अजून काय करायचं मला सांगा. म्हणजे मी काय करू आता? No, काय you don't केलं tell the नाही? people and don't improve before them. तुम्ही लोकांना काय सांगताय आणि लोकांच्या समोर काय स्वतःला अगदी सुधरवून मी चांगली आहे असं There सिद्ध is करायचं. nothing you can do about it. त्याच्याविषयी तू काही करू शकत नाही तर डोकं फोडू नको. Because one man's problem you solve, there's another one coming up. कारण एका माणसाची समस्या तू सोडवली आणि त्याला तू सिद्ध करून दाखवलं की मी खूप चांगली आहे की त्याच्यानंतर दुसरा उभाच आहे की जो म्हणतो सिस्टर चांगल्या नाहीच. And then third one comes. मग तिसरा येतो तोही तसाच म्हणतो. They will come like wave after wave. What you'll do? मग लाटे मागे लाटा सगळे असंच म्हणायला लागतील तर तू काय प्रत्येकाला सिद्ध करत करत आयुष्य असंच घालवणार आहे का? You run to God. नको. तू देवाकडे धाव. You run to Jesus. तू येशूकडे धाव. You please God. तू देवाला प्रसन्न कर. See, you can do only one thing at a time. एका वेळेला एकच काम करता येतं ना. Either you go and talk to them or you talk to God. एका वेळेला एकच काम करता येतं. एक तर देवाशी जाऊन बोल नाही तर लोकांची गप्पा मारत बस. You please God, God will take care of the people. तू देवाला प्रसन्न कर ना. देव लोकांना सांभाळून घेईल. Amen. Amen. Tell the Lord. प्रभूला सांग These people are talking like this, की Lord. माणसं असं बोलतात. काय करायचं मी Lord? काय करू दे बाप्पा. तू सांभाळून घे. तू बघून घेशील. And Jesus knows how to take care of them. येशूला माहिती असतं त्यांना कसं सांभाळायचं. And people all will not be very happy with you. आणि सगळेच तुमच्यावरती फार खुश होणार And नाही. if they are not happy with you, then that is their problem, not your problem. आणि सगळे तुमच्यावरती खुश नाही झाले मला काय करायचंय त्रास त्यांना होईल मला नाही. Amen. आमेन. Why you are troubled about? तू कशाला एवढं टेन्शन घेऊन बसतो? Why all will be happy with you? Why सगळे- they should be happy with सगळे you? तुझ्यावरती कसे काय खुश राहणार आणि सगळ्यांनी तुझ्यावरती कशाला खुश राहायचं? And if they are not happy with you, आणि सगळे तुझ्यावर जर खुश नाहीत that is their problem, not लिव्ह your इट. problem. तो ती त्यांची समस्या आहे. You go on living for God. तू देवासाठी जगत राहा. You do what is right. तुझे बरोबर आहे ते कर. You will be reigning in life. तू जीवनावर राज्य करशील. Amen. आमेन. They will be picking up crumbs. You will be picking up loaves. ते तुकडे उचलतील तू अख्खी भाकर उचलशील. Praise God. Hallelujah. You will be reigning in life. आणि तू जीवनात राज्य करशील. हालेलुया. Amen. आमेन. God told Abraham, देवा अब्रामाला म्हटला this is my covenant with you. हा माझा तुझ्याशी केलेला करार आहे. This is my covenant. हा माझा तुझ्याशी केलेला करार आहे. Amen. आमेन. And when God was talking with Abraham, देव जेव्हा अब्रामाशी बोलत होता He did not talk about Abraham's past. तो अब्रामाच्या भूतकाळाविषयी काही बोलला नाही. He didn't talk about his past failures. तो अब्रामाच्या भूतकाळातल्या अपयशांविषयी बोलला नाही की तू इथे अपयशी ठरला, तू तिथे अपयशी ठरला. But God said, तर देव बोलला I'm talking about your future. मी तुझ्या भविष्याविषयी बोलत आहे. You always हालेलुया. see. तुम्ही नेहमी पहा Whenever God met anybody, जेव्हा केव्हा देव कुणालाही भेटला He never talked about their past. देवानं कधी त्यांचा भूतकाळ उकरून काढला नाही. Never. नाही. हालेलुया. You know, Abraham, अब्राम God told him, I'll bless you. देव त्याला म्हटला मी तुला आशीर्वादित करीन. Yet he had Ishmael. तरी त्याला इश्माईल झाला. But God never uttered a word about Ishmael. पण देवाने इश्माईलाविषयी त्याला एका शब्दाने म्हणून काही सांगितलं नाही. Only God said, फक्त देव बोलला Abraham, अब्रामा be thou perfect परिपूर्ण राहा and walk before आणि me, माझ्या समोर and चाल. I will bless you. मी तुला आशीर्वाद देईन. God never speaks about the past. बाकी भूतकाळाविषयी देव काही बोलत नाही. You read it anywhere in the Bible. तुम्ही अख्ख्या बायबलमध्ये कुठेही वाचा. Never. बायबलमध्ये तुम्हाला कळून येईल की परमेश्वर कधी भूतकाळाविषयी उकरून आपल्याशी बोलत नाही. Even Hagar, हगार
when she ran away from home, जेव्हा घर सोडून पळून गेली, you know how she used to mock Sarah? आणि कशी ती सारेला नावं ठेवायची, So much she used to mock. किती ती सारेला नावं ठेवायची. What did God say? देव काय बोलला? Hagar, हगारे, from where are you coming? तू कुठून येत आहेस Where are you going? आणि तू कुठे चालली आहेस? She said, I am running away from my mistress तर हगार म्हटली की मी माझ्या मालकिणीपासून पळून चालली आहे, because she has troubled me. कारण माझ्या मालकिणीनं मला खूप त्रास दिलाय. God never said anything. देव एक शब्दानं बोलला नाही. Did God say, देव बोलला का? I heard you mocking. मी तुला तुझ्या मालकिणीला नावं ठेवताना पाहिलंय, तू बदल. तू बदल. ती नाही. नाही. God said, देव फक्त बोलला go back, परत जा, be submissive to your mistress. तुझ्या मालकिणीशी अधीनतेनं राहा, I will be with you. मी तुझ्या बरोबर राहील, I will bless you. मी तुला आशीर्वाद I देईन, will bless Ishmael also. मी इश्माईलला पण आशीर्वाद देईन. How loving God is. देव किती प्रेमळ आहे. God only sees your future. देव फक्त तुमचं भविष्य पाहतो. He does not even see your sins. देव तुमचं पाप सुद्धा पाहत नाही. If you repent, He will wash it and He will forget about it. जर तुम्ही पश्चाताप केला ना, तर तो तुम्हाला धुवून काढेल आणि त्याविषयी विसरून पण जाईल. So God was talking to Abraham about what He wants him to be. तर देव अब्रामाशी हे बोलत होता भविष्याविषयी, की माझी इच्छा तुझ्याविषयीनं पुढे काय आहे. God gave him a promise. देवाने त्याला अभिवचन दिलं. He never spoke of his past, देव त्याच्याशी त्याच्या भूतकाळाविषयी काही बोलला नाही. how he lived, की अब्रामा तू कसं असं जगलास, how he fed. तू कसं काय असं केलं. No. नाही. He said, Abraham, एवढंच बोलला देव की Come अब्रामा out. बाहेर ये. count the stars. देव अब्रामाला एवढंच म्हटलं, अब्रामा तंबू बाहेर ये आणि चांदण्या मोज. Amen. Amen. And this is the children I will give you. आणि ही एवढी मुलं मी तुला देणार आहे. Abraham could be conscious of his failures. आता अब्राम त्याच्या अपयशांविषयीनं विवेक भाव ठेवू शकला असता. Until that time, आणि तोवर Abraham had failed God. अब्रामाने देवबाप्पाला अपयश दिलेलं होतं. How do we know? आपल्याला कसं माहिती? When God first told him to leave his homeland, अब्रामाला जेव्हा देवाने पहिल्यांदा सांगितलं की स्वदेश सोड, he didn't listen. त्याने ऐकलं नाही, He didn't obey. त्याने आज्ञापालन केलं He नाही, did not leave the land of the Ur of the Chaldees. आणि खासद्यांचं ऊर त्यांनी सोडलं नाही. Read in Genesis 12:1. उत्पत्ती 12:1 वाचा. Now the Lord had said unto Abraham, get thee out of their country and from their kindred and from thy father's house unto the land that I will show you. आणि यहोवा अब्रामाला म्हटलं, तू आपल्या देशातनं, आपल्या कुळातनं व आपल्या बापाच्या घरातनं निघून जो देश मी तुला दाखवीन त्यात जा. See, Amen. had said. बोलला. Now the Lord had said. म्हणाला होता. यहोवा अब्रामाला म्हणाला. म्हणाला म्हणजे भूतकाळ म्हणाला. But तो ऐकलं नाही. देव येऊन म्हणून गेला होता, पण त्याला ऐकायला उशीर So लागला. he didn't obey the first time. तर पहिल्यांदा लगेच त्यांनी आज्ञापालन केलं नाही. And when he obeyed, आणि जेव्हा त्यांनी आज्ञापालन केलं, he didn't go to Canaan. तेव्हा तो कनान देशी गेला नाही. Bible says, बायबल म्हणतं, instead he went to Haran. तर तो हारानात गेला. And his father was leading. आणि त्याचे वडील मार्गदर्शन करत होते. Read it there. वाचा. It says, लिहिलंय. his father said, त्याचे वडील म्हटले, come Abraham अब्रामा चल and your wife आणि तुझी बायको and Lot आणि लोट, and let us go. आणि चला आपण सगळे जाऊ. Who was leading? कोण लीडरशिप घेत होतं? His father. अब्रामाच्या वडिलांनी लीडरशिप घेतली. And so where they got down? आणि मग ते कुठे आले? At Haran. हारानाकडे. And Stephen reveals it to us आणि स्तेफनानी बरं का आपल्याला नवीन करारात हे प्रगट केलंय. in Acts 7:2. प्रेषित 7वा अध्याय 2रं वचन तुम्ही काढा. The God of glory appeared unto our father Abraham when he was in Mesopotamia before he dwelt in Haran. प्रेषित 7:2. तेव्हा तो म्हणाला, अहो भावांनो व वडिलांनो, ऐका, आपला पूर्वज अब्राहम हारानात राहण्यापूर्वी, Say, हारानात राहण्यापूर्वी मेसोपोटेमिया देशात असता गौरवाचा देव त्याला दिसला. see, God spoke to him in Mesopotamia, मेसोपोटेमियामध्ये देव त्याच्याशी बोलला, but he went to Haran. पण तो देवाचं ऐकून देवाने सांगितलं तिथं नाही गेला, तर हारानात गेला. He stayed there तिथं राहिला with his father, वडिलांबरोबर. and he did not move till his father died. आणि वडील मरेपर्यंत तिथून हलला नाही. Bible says, बायबल म्हणतं, after his father died, then he obeyed and went to the place that God called him. त्याचे वडील वारल्यानंतर अब्रामाने आज्ञापालन केलं आणि देव बोलला होता त्या जागी मग गेला. He was still under the dominion of his father. म्हणजे वडिलांच्या अधिकाराखाली तरी राहत होता. And until his father died, he stayed there. आणि वडील मरेपर्यंत अब्राम हारानातच राहिला. And you know, according to Joshua 24, we know that his father was an idol worshipper. आणि यहोशुआ 24वा अध्याय त्यात लिहिल्यानुरूप आपल्याला माहितीये की अब्रामाचे वडील मूर्तीपूजक होते. What I want to say is मला this. जे तुम्हाला म्हणायचंय ते हे, When God said, come out Abraham, he took his even Lot with him. देव जेव्हा अब्रामाला म्हटला अब्रामा बाहेर निघ, तेव्हा अब्रामानं काय केलं?
लोटाला बरोबर घेतलं. His cousin also went with him. त्याचा चुलत भाऊ त्याच्या बरोबर गेला. God did not call out Lot. देवाने लोटाला बोलवलेलं So नव्हतं. what I'm saying is, मला जे म्हणायचे ते Abraham was not fully obedient. अब्राम पूर्ण आज्ञा पालनात नव्हता. Amen. आमेन. But see God. पण तरी देव पहा, God did not bring out all his past. देवाने त्याचा भूतकाळ उकरून नाही काढला. Though his heart was not fully for God, जरी अब्रामाचं हृदय तेव्हा संपूर्णपणे देवासाठी झालं नव्हतं. God kept on dealing with him throughout his life. देव अब्रामाच्या जीवनामध्ये आयुष्यभर कारवाया करत राहिला, कार्य करत राहिला. God wanted Abraham to walk in righteousness. देवाची इच्छा होती की अब्रामाने नीतिमत्तेत चालावं. Amen. Amen. And there was a time आणि एक वेळ आली when there was famine in the land. की जेव्हा देशामध्ये दुष्काळ पडला, Abraham said, अब्राम बोलला I will go to Egypt. की मी मिसर देशी जातो. And he told lies आणि तो खोटं बोलला. to that king. त्या राजाला खोटं बोलला. And he almost lost his wife. राजाला खोटं बोलला तर जवळजवळ त्याची बायको सारा त्याच्या हातातनं जाणार होती. What I'm sharing with you is, मी तुम्हाला जे सांगतोय ते हे, Abraham too had his share of failures and mistakes. अब्रामाच्या जीवनामध्ये सुद्धा त्याच्याकडनं चुका, अपयश हे सगळं झालं. Yet, तरी when God called him out of his tent, देवाने जेव्हा त्याला त्याच्या तंबूतनं बाहेर बोलवलं, God reminded none of his past mistakes. देवाने त्याच्या भूतकाळातल्या कुठल्याही चुका त्याला लक्षात आणून दिल्या नाहीत. God never said, देव असं बोलला नाही Abraham, की अब्रामा, I remember what you did in Egypt. मला आठवतं बरं का तू मिसर देशात काय केलंस. I know that you are not completely obedient to me. मला माहितीये तू खोटं बोललास. मला माहितीये तू माझ्या पूर्ण आज्ञा पालनात आलेला नाहीयेस. You followed your father Terah. आणि तू तुझे वडील तेरा याच्या मागे चाललास. You stayed in Haran. तू हारान देशी जाऊन राहिलास. See, God knows all that. अरे देवाला हे सगळं माहितीये. Every inch of our life He knows. अरे देवाला काय माहित नाही, आपल्या जीवनाचा इंच आणि इंच त्याला माहितीये. He knows all our naughty deeds. आपली सगळी खोडकर कामं पण त्याला माहितीये. He knows all our weaker points and the good points. आपला अशक्तपणा, आपला चांगुलपणा हे सगळं त्याला माहितीये. But God was not concerned about all these things. पण देवाला त्या सगळ्या गोष्टींची काळजी नव्हती. God wanted to see whether Abraham believes. देवाची एकच इच्छा होती की मला एकच पाहायचंय, मला एकच तपासायचंय की अब्राहम विश्वास ठेवतो की नाही. Amen. Amen. God will not look out for achievers but believers. देवा ज्या लोकांनी खरून दाखवलंय त्यांच्या मागे जात नाही, तर देवा जे विश्वास ठेवू लागले त्यांच्या मागे जातो. Amen. Amen. Not workers but believers. कामगार नकोय, विश्वासू हवेत. No achievers but believers. करून दाखवणारे नकोय, विश्वास ठेवणारे हवेत. You need to believe in the finished work of Christ on the cross for you. येशू ख्रिस्ताने क्रूसावर तुमच्यासाठी जे काम पूर्ण केलं त्या कामावर विश्वास ठेवणारे विश्वासू देवाला हवेत. Praise the Lord. Amen. Righteousness नीतिमानपणा, is believing नीतिमानपणा म्हणजे विश्वास ठेवणे. the finished work of Christ. कशावर विश्वास ठेवणे? नीतिमानपणा म्हणजे येशू ख्रिस्ताने क्रॉसवर पूर्ण केलेल्या कामावर विश्वास ठेवणे. Amen. आमेन. And we are the children of Abraham. आणि आपण अब्रामाची मुलं आहोत. Amen. आमेन. So why was Abraham called righteous? तर अब्रामाला का नीतिमान म्हटलं गेलं? You said it, I believe it, Lord. तू बोलला मी विश्वास ठेवतो प्रभू. And that settles it. आणि बस तू बोलला मी विश्वास ठेवला, मला प्रश्न विचारायचे नाही. Immediately he became righteous. आणि लगेच अब्राम नीतिमान झाला. You become righteous by believing. तसंच तुम्ही विश्वास ठेवून नीतिमान होता. Now आता you need to be conscious of that righteousness त्या in you. नीतिमत्तेची जाणीव तुम्ही सारखी ठेवायची. It must grow in your life. तो नीतिमानपणा तुझ्या जीवनामध्ये वाढला पाहिजे. Amen. आमेन. Make every attempt to be better than yesterday. विकसित झाला पाहिजे. कालपेक्षा आज तू अजून जरा चांगला सुधारलेला दिसला पाहिजे. Amen. आमेन. Paul says Paul म्हणतो in 1 Thessalonians 2:10, 1 Thessaloni 2:10 you are witnesses and God also how holily and justly, that is righteously and unblameably, we behaved ourselves among you that believe. 1 Thessaloni 2 अध्याय 10 वचन. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांशी, पॉल म्हणतो बरं का, तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांशी आम्ही किती पवित्रतेने व न्यायीपणाने म्हणजे नीतिमत्तेने व निर्दोषतेने वागलो याविषयी तुम्ही साक्षी आहात आणि देव पण आहे. We behaved ourselves. आम्ही स्वतःला तसं वागवलं. आम्ही चांगले वागलो. Amen. आमेन. Always act right. नेहमी योग्य कृती करा. Amen. आमेन. Act. Do what is right. नेहमी जे योग्य आहे ते करा. Amen. Amen. Bible says it, I will do it. बायबल असं म्हणतं ना, मग मी असं करणार. That is working righteously. त्याला म्हणतात नीतिमानपणे चालणे. याला टोपी घालणे, त्याच्यावर राग करणे, त्याला डाऊन करणे,
that is all, then you will not be ruling in life. The devil will be ruling on your life. मग जीवनावर तू राज्य करणार नाही तर सैतान तुझ्या जीवनावर राज्य करेल. That speaks about sensitivity. आणि त्यातनं मग आपल्याला एक जाणीव आहे की नाही हे कळून येतं. आपण किती संवेदन आहोत ते कळून येतं. See, Abraham was growing in righteousness. अब्राम नीतिमत्तेत वाढत होता. You know, in Genesis 12, he told lies of his wife. उत्पत्ती 12 अध्याय आपल्या बायकोविषयी तो खोटं बोलला. But then in Genesis 13, मग उत्पत्ती 13 he acted right. तो बरोबर वागला. Because when there was strife between his shepherds and Lot's shepherds, कारण की जेव्हा अब्रामाचे गुराखी आणि लोटाचे गुराखी यांच्यात भांडणं व्हायला लागली, what did he do? त्यानं काय केलं? He acted right. तो योग्य वागला. Amen. Amen. Many times we act more legally than in righteousness. बऱ्याच वेळेला आपण नीतिमानपणे वागायच्या ऐवजी कायदेशीररित्या फार वागायला जातो. आपण काय म्हणतो, नाही कायदेशीर काय हे बोल, ते आपण तसं करायचं. आपण तसं करायला जातो की कायदा काय म्हणतो. कायदा काय म्हणतं, मला हे एवढं पाहिजे, मला पाहिजे. See that कायदा. तो कायदा. And so many times बऱ्याच वेळेला we take कायदा as righteousness. आपण कायद्याला नीतिमानपणा मानतो. कायदा, legality is not righteousness. कायदा कायदेशीरपणा म्हणजे नीतिमत्ता नाही. कायदा म्हणतो की अर्धा अर्धा शेअर आम्हाला पाहिजे, भावाला 50%, मला 50%, ते मला दे, आणि ते नीतिमान आहे. नाही, ते नीतिमान तर नाही आहे. दॅट इज लिगली. तो कायदेशीरपणा झाला. राइचियसनेस इज नीतिमानपणा म्हणजे ब्रदर you don't want to give, it's okay. नाही द्यायचं तुम्हाला, मला नका देऊ. Legally half belongs to me. कायदेशीररित्या अर्ध माझं आहे. But if you don't want to give, पण तुम्हाला जर मला द्यायचं नाही, I don't want strife. मला भांडण नको, I go with you. Just keep it. ठेवा. That is righteousness. त्याला म्हणतात नीतिमानपणा. What is legality? कायदेशीरपणा काय आहे? तुला 50%, मला 50%. हा कायदेशीरपणा. चला, हे तुला दिलं, हे तुमचं जागा, अर्धा जागा तुला, हे अर्धा जागा मला. वडील वारले, ते 50-50 आपल्याला मिळालं. हालेलुया. हे राइचियसनेस बघ कसं मी नीतिमान आहे. पहा मी किती तुला नीतिमान अर्धा आहे. दिलं, मी अर्धा घेतलं. ते नीतिमान नाही. हा नीतिमानपणा नाही काय. नीतिमान means going the second mile. हालेलुया. म्हणजे दुसरं माईल चालणे. Better be wronged, that is righteousness. कधीतरी हो, कधीतरी तू चुकीचा ठर, त्याला म्हणतात नीतिमान वागणे. Now you tell me. तुम्ही सांगा. Abraham legally had the authority over Lot. अब्रामाकडे कायदेशीररित्या लोटावरचा अधिकार होता ना? See? Because कारण Abraham brought Lot. अब्रामानी लोटाला आणलं होतं. बरोबर. Abraham was supporting him. अब्राम त्याला आधार देत होता. अब्राम हे एक्स्ट्रा बॅगेज बरोबर घेऊन आला. And Abraham was the elder brother. आणि अब्राम थोरला भाऊ होता. Amen. आमेन. And so Abraham should have said, अब्रामानी म्हणायला हवं होतं, Lot, लोटा तू हे जागा सोडून जा. हा, तू इथून निघून जा. तू तर मी तुला आणलं माहितीये का, मी तुला घेऊन आलो माझ्या बरोबर. कोण उचललं वर? मी उचललं. हा, तुला वर आणणारा मी आहे. लोक इतकी हसतात पास्टरांना मराठीत ऐकून. So Lot, लोटा, your shepherds, my shepherds are fighting. तुझे गुराखी माझे गुराखी अलीकडे भांडतात. Legally, कायदेशीररित्या I have the right. मला हक्क आहे. I am the elder brother. मी थोरला आहे. So you leave this place. चल तू सोड. Because कारण Abraham saw it's all greenery, चांगलं आहे. अब्रामानी पाहिलं की सगळं हिरवं हिरवगार आहे. Be blessed, be increased. आशीर्वादित हो, वाढ. इथे मी प्रार्थना करतो. ये इकडे बस. Some people then very spiritual they. काही लोक दाखवायला अगदी असं आध्यात्मिक करून दाखवतात. Lord, प्रभू लोटला ब्लेस कर. हालेलुया. मीच मोठा भाऊ आहे. हो. त्याला मी सांगतो इकडनं जा, पण तू त्याच्या बरोबर राहा. हो खा. तू त्याला हकलतो आणि देवाला म्हणतो त्याच्या बरोबर राहा. हे बरं आहे. ये अच्छा आहे. See, that would have been the legal thing to do. ते कायदेशीर झालं असतं काम. He could have exercised his authority by saying, Lord, since I'm older than you in age. तो त्याचा अधिकार, अब्राम त्याचा अधिकार लोटावरती वापरू शकला असता. त्यांच्या दोघांच्या गुराख्यांमध्ये भांडणं झाली त्यावेळेला असं म्हणून की बघ लोटा, मी तुझा थोरला भाऊ आहे आणि I have this right to order you off and you should listen. मला अधिकार आहे, मला हक्क आहे. मी असं कधी म्हणू शकतो की तू चालता हो आणि तू काही न घेता चालता झाला पाहिजे. He could be right in the eyes of the people but wrong in the eyes of God. असं करून तो देवाच्या नजरेमध्ये बरोबर, लोकांच्या नजरेमध्ये बरोबर झाला असता, पण देवाच्या नजरेत चुकीचा ठरला See, असता. legally he was right. कायदेशीररित्या तो बरोबर होता. But morally he was wrong. पण नीतिमानपणा चुकीचा आहे. नीतिमानपणामध्ये आपण असं करत नाही. See, he could have used hardness to solve the problem. आता त्यानं कडकपणा वापरू शकला असता तो समस्या सोडवायला. Amen. आमेन. तू ऐकायला पाहिजे. असं कडकपणा अब्राम वापरू शकला असता की बघ लोटा, तुझं काय चालणार नाही, तू माझं ऐकायचं, मी तुला वर आणलं, मी तुला घेऊन आलो. But Abraham didn't do it. अब्राम असं काय बोलला नाही. There are certain things you don't act legally but righteously. काही गोष्टींमध्ये कायदेशीर रीतीनं वागू नका, नीतिमानपणे वागा. So though
Abraham legally had the authority over Lot, तर जरी अब्रामाकडे कायदेशीररित्या लोटावरचा अधिकार होता, he didn't exercise that authority. अब्रामानं तो अधिकार वापरला नाही. He only said, अब्राम केवळ असं म्हटला, Lot, लोटा yours is the first choice. तुझी निवड, चल तू निवड. Say that. वाह, You have the first choice. गोल्डन हार्ट, सोन्याचं हृदय. अब्राम लोटाला म्हटला, तुला पहिली निवड, जे हवं ते निवड. He would not allow strife to be between them. दोघांमध्ये गुराख्यांमध्ये भले झाली, पण माझ्या तुझ्यात भांडण होता कामा नये. Lot, लोटा, if you go to the left, जर तू डावीकडे गेला, I will go to the right. आय गो राईट, मी उजवीकडे जाईन. If you go to the right, तू उजवीकडे गेला, I will go to the left. आय स्टिक लेफ्ट, मी डावीकडे जातो. If you go left and right, I will go up. तू जर डावी उजवी दोन्ही घेतली तर मी तर सरळ जातो, वर जातो मी वर जातो. हालेलुया, देवाकडे. देवाकडे. आता डावी उजवी सगळीच तू घ्यायचं म्हटलं तर मी वर जातो. Amen. आमेन. Yours is the first choice. तुझी पहिली निवड, असा अब्राम लोटाला म्हटला. Don't you think that was a small act of righteousness? तुम्हाला असं वाटत नाही का, हे छोटंसं नीतिमत्तेचं कृत्य अब्रामाने केलं? That was good of him. अब्रामाचा किती चांगुलपणा याच्यात. Don't you admire people like that? अशा पद्धतीच्या लोकांचं भरभरून कौतुक तुम्ही करता की नाही, करावं असं वाटतं की नाही? We can call this man a man of integrity. आपण या माणसाला सरळतेचा माणूस म्हणू शकतो. This man has uprightness. या माणसामध्ये किती सरळता आहे पहा. कोण? अब्राहम. I mean, in the natural, म्हणजे नैसर्गिकात. he may lose out by settling for second best. आता नैसर्गिकामध्ये दुसरं म्हणजे एकदम अतिउत्तम त्याला मिळणार नाहीये, थोडंसं खालच्या दर्जाचं मिळणार आहे. Because in the natural, Lot will have his best. कारण नैसर्गिक स्तरावरती म्हणायला गेलं तर लोटाला अतिउत्तम सर्वोत्तम मिळणार. In the natural, Abraham will have the second best. आणि नैसर्गिकामध्ये अब्रामाला त्याच्या खालच्या दर्जाचं मिळणार आहे. आता But spiritually, आध्यात्मिकरित्या Abraham was a giant. अब्राहम राक्षस निघाला. Praise God. Amen. He was a giant. राक्षस निघाला आध्यात्मिकरित्या अब्राहम. He got something inside of him असं काहीतरी त्याच्या आतमध्ये त्याला मिळालं that money cannot buy. की जे पैसा विकत घेऊ नाही शकत. Amen. आमेन. See, that is a choice. निवड आहे. That's what I'm saying. Righteousness is a choice. मी तेच म्हणतोय, नीतिमानपणा निवड आहे. Not what you can get it. तुम्हाला काय मिळणार ते नाही. World's standards हे आपल्याला असं मिळायला पाहिजे. जगातलं स्तर असं आहे. जग म्हणतं की नाही आपल्याला एवढं असं मिळालं पाहिजे. That is not righteousness. त्याला नीतिमानपणा म्हणत नाही. Abraham was yielding to the seed of righteousness. अब्राम नीतिमत्तेच्या बीजाला शरण येत होता. He was yielding to his consciousness. अब्राम त्याच्या विवेक भावाला शरण येत होता. He chose to do it. त्याने ठरवलं की मी असंच करीन. Deliberately he did it. मुद्दामून अब्राम म्हटला की मी असंच करीन. And who will do it deliberately? आणि मुद्दामून कोण करतं? The one who knows the power of righteousness. ज्याला नीतिमत्तेतलं सामर्थ्य माहित आहे तोच म्हणतो की मी मुद्दामून असं करीन. Praise the Lord. हालेलुया. When that brother came to Jesus, जेव्हा ते ब्रदर येशूकडे आले, Lord, प्रभू tell my brother to give me half of my property that belongs to me and let him keep it. एक माणूस जेव्हा येशूकडे आला आणि म्हटला की माझ्या भावाला सांग की त्यांनी अर्ध ठेवावं आणि अर्ध मला द्यावं. Jesus said, who made me the judge of तर this? येशू म्हटलं ह्या सगळ्यावरती मला कोणी न्यायाधीश केलं? Legally, then you need to go to the court. कायदेशीररित्या करायचं तर बाबा कोर्टात जा. If you want 50-50 and all that, then you go take a lawyer and fight the case. 50% जर करून घ्यायचं असेल तर मग वकील करण न्यायालयात जा. But if you want righteousness, पण जर नीतिमानपणा हवा असेल, Jesus would have said, तर येशू म्हटलं असता forget it. जाऊ दे, सोड. Are you ready to forsake it? ते सोडायला तयार आहेस का तू? Then you shall reign in life. मग तू जीवनात राज्य करशील. Praise God. Hallelujah. What did Paul say? पॉल काय बोलला? In Romans 9:1. रोमकरास 9:1. I say the truth in Christ, I lie not, my conscience also bearing me witness in the Holy Ghost. रोमकरास 9:1 पॉल बोलला, मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, मी खोटे बोलत नाही, माझा विवेक भाव पवित्र आत्म्यामध्ये माझ्या बरोबर साक्ष देतो. Praise the Lord. हालेलुया. See what he says. काय म्हणतो? I say the truth in Christ, I lie not. मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, मी खोटे बोलत नाही. This scripture verse हे शास्त्रवचन has been my constant thought every moment of my life. सतत माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला माझा हा विचार आहे. When I take bath, when I walk, whatever I do, अंघोळ करताना, चालताना, काही करताना I say this. मी हेच म्हणतो I say the truth in Christ, I lie की not. ख्रिस्तात मी खरं बोलतो, खोटं नाही. I say the truth in Christ, I lie not. ख्रिस्तात मी खरं बोलतो, खोटं नाही. Constantly this has been a part of my life. सारखं माझ्या जीवनाचा हा भाग झालाय.
I'm aware of the scripture verse मी या शास्त्र वचनाची जाणीव ठेवतो because कारण it speaks of righteousness. नीतिमानपणा यात लिहिला आहे. Amen. Amen. So have a positive attitude. तर सकारात्मक वृत्ती ठेवा. Amen. आमेन. Start walking in righteousness. नीतिमत्तेमध्ये चाला. And what is walking in righteousness? आणि नीतिमत्तेत चालणं म्हणजे काय? To live according to one's consciousness. एखाद्याच्या विवेक भावाला जडून चालणे. Because he says, तो म्हणतो, my conscience bears me witness in the Holy Ghost. माझा विवेक भाव पवित्र आत्म्यामध्ये माझ्या बरोबर साक्ष देतो. साक्ष देतो तो. आतून मला साक्ष आहे की मी करतोय ते बरोबर आहे. See? That is the guiding system you have inside of you. ती सिस्टम मार्गदर्शनाची तुमच्यामध्ये फिट केली आहे. That is the system that you have inside of तो you. प्रोग्राम किंवा ती सिस्टम तुमच्या आत बसवली आहे. Amen. आमेन. No side track, no backtracking. इकडे तिकडे जायचं नाही, माघारी जायचं नाही. Don't allow the devil to work in your life. सैतानाला तुमच्या जीवनात काम करायची परवानगी द्यायची नाही. Praise God. Hallelujah. Don't allow the devil to work. सैतानाला जागा नका देऊ. Because devil can just take you off for a ride like that. सैतान तुम्हाला चक्कर मारायला घेऊन जाईल भुरळ पाडून. It's small things he can take you. लहान लहान गोष्टींमध्ये. Small things. लहान लहान गोष्टींमध्ये. Amen. आमेन. Even, even a friendly chat can lead into some other kind of relationship. म्हणजे मैत्रीचं बोलणं पण आणि कुठल्या तरी नात्यात घेऊन जाईल. Yes. A telephone call once, twice, thrice, it can lead to something else. if you're एखादा not फोन aware. कॉल दुसरा तिसरा आणि कशाकडे तरी घेऊन जाईल. A small SMS to somebody, it can repeat it, and then do something else. एखादा लहानसा SMS परत जाऊन आणि काहीतरी होईल. See, the devil is always there. सैतान आहे ना तिथं असतो. You have to walk in righteousness. तुम्ही नीतिमानपणे झाला. There is a guiding system in you. तुमच्यामध्ये मार्गदर्शनाची सिस्टम आहे. It's like that you cross on the road. की जसं तुम्ही रस्त्यावरती क्रॉस करता. There is that signal. सिग्नल आहे. Red means stop. लाल म्हणजे थांबा. Green means go. हिरवं म्हणजे जा. Orange means be prepared. आणि ऑरेंज म्हणजे तयारी ठेवा. All this guiding system is in us. हे सगळं आपल्या आतमध्ये फिट We ठेवलंय. cannot blame God. आपण देवाला दोष देऊन चालणार So be नाही. guided by that system inside of तर you. आतमधल्या त्या सिस्टम द्वारे चाला. Be consistent day in and day out, week after week, month after month, year after year. दिवसा रात्री वर्षभर महिनाभर आठवडाभर ही जाणीव ठेवा. Holding on to the principles of God. देवाच्या तत्वांना धरून चाला. Because God is speaking to you constantly in your inner man. कारण की देव तुमच्या आतील माणसाशी सतत बोलत आहे. Amen. Amen. Hold on to what is righteousness. आणि नीतिमत्ता ज्याला म्हणतात त्याला धरून राहा. What is right in your conscience. की तुझ्या विवेक भावात काय बरोबर आहे. See, the problem with many is they are not consistent. अनेकांची समस्या ही आहे की सातत्य नाहीये. Consistency is an important principle in righteousness. सातत्य नीतिमानपणातलं एक नीतिमानपणा मागचं एक महत्त्वाचं तत्व आहे. Amen. Amen. Consistency. सातत्य पाहिजे. Today, tomorrow, udya. every moment. Deliberate action can form into a good habit. सातत्याने जर आपण ती कृती केली तर त्यातनं एक चांगली सवय निर्माण होते. There is a bad habit, there is a good habit. एक वाईट सवय असते, एक चांगली सवय असते. You do something constantly, it becomes a habit. सतत तुम्ही काहीतरी करत राहिला तर ती सवय होते. Amen. Amen. You start smoking, you become an addict. सिगरेट पिता व्यसनच लागतं. Amen. Amen. And then your hand goes for it. आणि हात तिथे जातोच मग. And there is a good habit. चांगली सवय पण आहे. And when you go on consistently, deliberately you start doing right, it becomes part of you. आणि सातत्याने जर तुम्ही मुद्दामून बरोबर ते करत गेला तर तो तुमचा एक भाग होतो. So righteousness is not just doing something right once. तर नीतिमानपणा म्हणजे कधीतरी वर्षातनं एकदा बरोबर केलं आणि झालं असं नाही. No, it involves a consistent application of the principles of God. सातत्याने देवाची तत्व जीवनात वापरली पाहिजेत त्याला म्हणतात नीतिमानपणा. It's not only in public life, but even in private life. फक्त लोकजमावासमोर आपण असतो, लोकांसमोर असतो तेव्हा नाही तर खाजगी जीवनात सुद्धा ते पाहिजे. Try as much as you can, even in your private life, to live a consistent, righteous life. तुमच्या खाजगी जीवनात पण सातत्याने नीतिमान जीवन जगा. And righteousness has got to do more than you're just keeping 10 commandments. आणि नीतिमानपणा मागे केवळ तुम्ही 10 आज्ञा पाळल्या आणि झालं त्याच्याहूनही जास्त काहीतरी आहे. Amen. Amen. It has to do with accuracy in the application. तर वापरताना ते अचूकपणे वापरलं पाहिजे.
Be aware of your conscience. आणि सद्विवेक भावाची जाणीव ठेवली पाहिजे. Our conscience will tell us whether we are outside the will or inside the will. आपला विवेक भाव आपल्याला सांगेल आपण इच्छे बाहेर गेलोय का आत आहोत. There will be small gray areas which you have to deal every day. लहान लहान अंधुक भाग असतील की जिथे कार्य करायला पाहिजे रोज. There are little decisions that you need to take to be consistent with that righteousness. छोटे छोटे निर्णय रोज घ्यावे लागतील नीतिमानपणा मागे. There may be probably thousands of situations in our lives where you'll be tempted to compromise. हजारो परिस्थिती कदाचित आपल्या जीवनात निर्माण होतील की जिथे आपल्याला रदबदल करायची इच्छा होईल. Compromise with our conscience. आपल्या विवेक भावाशी रदबदल. Compromise with our principles. आपल्या तत्वांशी रदबदल. Amen. Amen. And during times आणि कधी कधी that we don't compromise, ज्याला आपण रदबदल करत नाही, we know it's because it is the right thing to do. आपल्याला माहिती असतं की हेच योग्य ते करणं आहे. See, David did that. दाविदाने असंच केलं. Yes, he had his fall at times. He made mistakes, but he was consistently trying to walk righteously. दाविदाकडनं चुका झाल्या, तो पडायचा, पण तरीही तो सातत्याने बरोबर ते करायचा प्रयत्न सुद्धा करायचा. And people will notice it. आणि लोक ते पाहतील बरं का. When you act righteously, people will notice you. तुम्ही नीतिमानपणे जेव्हा कृती कराल ना, लोक पाहतील. People will say, लोकांच्या this लक्षात person I'm seeing consistently walking in righteousness. आणि लोक म्हणतील की या माणसाला मी नीतिमानपणे चालताना सातत्याने पाहत आहे. If you read in 1 Samuel 24:17, 1 शमूएल 24:17 वाचलं. this is what Saul said about David. शौल दाविदाविषयी असंच म्हटला. Thou art more righteous than I, for thou hast rewarded me good, whereas I have rewarded thee evil. शौल दाविदाला 1 शमूएल 24:17 मध्ये म्हटला. तो दाविदाला म्हणाला, माझ्यापेक्षा तू अधिक न्यायी आहेस, म्हणजे नीतिमान आहेस, कारण तू माझे बरे केले आहेस, पण मी तुझे वाईट केले आहे. Did you see that? पहा, He himself is confessing. स्वतः कबूल करतोय शौल You have always done right to me, की तू नेहमी माझं चांगलं केलंस, but I have always done bad to you. पण मी नेहमी तुझं वाईट केलं. That means what? म्हणजे काय? Saul knows शौलाला माहिती that होतं he is doing wrong, की मी चुकीचं करतोय, but still he did it. तरी करत होता. His conscience was pricking him, त्याचा विवेक भाव त्याला खात होता, but he didn't want to listen to it. पण त्याला ऐकायचं नव्हतं. That's why Jesus said, म्हणून येशू बोलला, unless your righteousness exceeds the righteousness of the scribes and the Pharisees. जोवर तुमचा नीतिमानपणा शास्त्री आणि पुरुषांच्या पुढचा होत नाही, That means म्हणजे there is a level of righteousness which the Pharisees carried, नीतिमानपणाची एक पातळी परुषी सदुकी घेऊन फिरायचे, but that was not enough. ती पुरेशी नव्हती. That was barely enough. तर ती पुरेशी नव्हतीच, म्हणजे थोडीच होती ती. You need not have your righteousness. You need to have God's righteousness in you. तुझा नीतिमानपणा नकोय, तुझ्यामध्ये देवाचा नीतिमानपणा हवाय. Like in the world, जसं जगात people say, लोक म्हणतात, मला नेहमी चांगलंच करायचं आहे. That is their तो righteousness. त्यांचा नीतिमानपणा आहे. And then they say, मग ते म्हणतात, I will always do what is right. जे बरोबर आहे ते मी करीन. It's a good thought. विचार चांगला आहे. And God does bless them because of their righteousness to an extent. आणि देव त्यांना त्यांच्या नीतिमानपणामुळे काही प्रमाणापर्यंत आशीर्वाद देतोही. But that is not the righteousness of God. पण तो देवातला नीतिमानपणा नाही. We got righteousness because of the imputed righteousness. आपल्याला नीतिमानपणा मिळालाय का? कारण मी तुम्हाला सांगितलं, येशूने आपल्यावरती नीतिमत्तेचा झगा देणगी दिली आहे. Praise the Lord. आमेन. We got that imputed righteousness. आपल्यावरती त्याने नीतिमत्तेचा झगा नेसवलाय. Now every time तर दरवेळेला you take action, तुम्ही काही कृती केली see that you do right. तर नीटच करा. Think right. योग्य विचार करा. Love the people. लोकांवर प्रेम करा. Be merciful. दया करा. Do little good deeds. थोडी चांगली कामं पण करा. Amen. आमेन. Don't just go the first mile. पहिलंच मैल चालायचं आणि बसायचं असं नाही. First mile is duty. पहिलं मैल कर्तव्य आहे. Second mile is grace. दुसरं मैल कृपा आहे. Second mile is आणि righteousness. दुसरं मैल नीतिमानपणा आहे. In duty you don't rule in life. कर्तव्य करून जीवनावर राज्य तू करणार In नाहीस. righteousness you will rule in पण life. दुसरं मैल चालून नीतिमानपणाचं दाखवलास तर जीवनावर राज्य करशील. Are you going to do that? मग असं कराल का? God will surely bless. देव नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. Loving Heavenly Father, माझ्या स्वर्गीय प्रेमळ बाबा, open my people's eyes माझ्या लोकांचे डोळे उघड, that we will all learn to walk in की righteousness. आम्ही सर्वजण नीतिमानपणात चालायला शिकावं. There are great blessings in righteousness. फार महान आशीर्वाद नीतिमानपणात आहे. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Let your word work in their lives. तुझं वचन त्यांच्या जीवनात कार्य कर. As they walk in righteousness, जसं ते नीतिमानपणे चालतील, the righteous run to the Lord Jesus Christ and they are saved. नीतिमान प्रभू येशूकडे धावतात आणि सुरक्षित राहतात.
Righteous are safe. नीतिमान सुरक्षित राहतात. Bless my people, Lord. माझ्या लोकांना आशीर्वादित कर प्रभू. Fulfill all their heart's त्यांच्या desires. सर्व मनातल्या इच्छा पूर्ण कर. Touch their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. Let them never lack in any good thing. त्यांना कधी कुठल्याही चांगल्या गोष्टीची कमतरता भासू देऊ नको. Let their conscience become alive. त्यांचा विवेक भाव जिवंत कर. To know what is right and what is wrong. हे जाणून घ्यायला की चुकीचं काय आहे आणि बरोबर काय आहे. And always doing right. आणि नेहमी योग्य तेच करणं. And they will always live like a king. की नेहमी ते राजासारखे जगावे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे की तू माझी प्रार्थना ऐकलीस. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागितले. Amen and amen. Praise the Lord. Amen.